तत्पूर्वी महाविकास आघाडीच्या माध्यमातून काही लोकांनी आमच्याकडून विधानसभेला शब्द घेतला होता की राजगुरुनगर नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षपदाला आम्हाला उमेदवारी त्या ठिकाणी द्यायची आणि सहकार्य करायचं। त्यावेळेस काही लोक दुसऱ्या पक्षात गेल्यामुळे ती आघाडी योग्य वाटली नाही। विधानसभा निवडणूक तिकिटाच्या वेळीच महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला। आळंदी, चाकण आणि राजगुरुनगर नगर परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी घटक पक्षांचा ताळमेळ का बसला नाही यावर आमदार बाबाजी काळे यांनी केली कारण मीमांसा। अतुल देशमुख यांचं नाव न घेता शिवसेना शिंदे गटातील प्रवेशामुळे महाविकास आघाडीचं खेड तालुक्यातील निवडणुकांचं गणित बिघडल्याचंही अप्रत्यक्षपणे बोलून दाखविले। राजगुरुनगर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील शिवसेना ठाकरे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बापू तिगळे यांचा शनिवारी प्रचाराचा नारळ फोडला। त्यावेळी आमदार काळे यांनी महाविकास आघाडीतील जुळवाजुळव आणि बिघडलेलं गणित सांगून टाकलं। विरोधकांना राजगुरुनगर शहरामध्येच पॅनल नव्हता, त्यांनी आमचा संपूर्ण पॅनल चोरलेला आहे। त्यामुळं ते यापूर्वी 15 वर्ष आमदार होते, त्यांना मागच्या निवडणुकीमध्ये पॅनल करता आला नाही। अपक्षांची मोड बांधली आणि माजी आमदार स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांचं सहकार्य घेतलं। विरोधकांनी राजगुरुनगर शहर विकास आघाडीच्या प्रयोगाला सुरुंग लावला। विकास आघाडीची महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या उमेदवारांची विरोधकांनी उसवली वीण। विरोधकांनी तर आमचे उमेदवार नव्हे तर अख्खा पॅनल चोरला असे म्हणत आमदार बाबाजी काळे यांनी माजी आमदार दिलीप मोहिते आणि अतुल देशमुख यांना केलं लक्ष्य। ठाकरे गटाचे उमेदवार बापू तिगळे यांच्या जनसंपर्काचा फायदा तर दुसरीकडे महाविकास आघाडी अपक्ष उमेदवारांची मोट बांधणार, आमदार काळे यांची माहिती। त्यामुळे आत्तापर्यंत कचऱ्याचा प्रश्न सोडवता नाही आला, आपल्या नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न सोडवता आला नाही, ड्रेनेजचा नाही, शुद्ध पाणी देता आलं नाही। ते जुन्या घराकडे राहत होते वाड रोडला, तो रस्तासुद्धा मी जिल्हा नियोजनला आल्यावर केला। ते आत्ता ज्या जिकडे राहतात सातकर सळला, तो रस्तासुद्धा मी जिल्हा परिषद सदस्य असताना मी केला आहे। तुम्ही 15 वर्ष आमदार होता, मात्र आजही शहरातील पाणी, कचरा, आरोग्य, रस्ता आणि नदी प्रदूषणाची समस्या कायम। आमदार बाबाजी काळे यांनी नाव न घेता माजी आमदार दिलीप मोहिते यांना केलं टार्गेट। शहर विकास आघाडीचा प्रयोग सुरू असतानाच किरण आहे राष्ट्रवादीच्या तंबूत दाखल झाल्यावरही आमदारांनी केलं भाष्य। राजगुरुनगर शहरात ठाकरे गट आणि महाविकास आघाडीची ताकद असून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मोठ्या मताधिक्यांनी विजयी होईल, आमदार काळे यांनी मांडलं विजयाचं गणित। शेतात चरायला सोडलेल्या गायीला घरी आणण्यासाठी गेलेल्या मुलावर बिबट्याने घेतली झेप। बिबट्याच्या हल्ल्यात यश गणेश भोंडवे हा मुलगा झाला जखमी। खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर चांडोली ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू। प्रकृती स्थिर असल्याची वन विभागाची माहिती। वन विभागाच्या तोकड्या सुविधांमुळे नागरिकांमध्ये संताप। पूर्व भागात बिबट हल्ल्याच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। निमगाव आणि रेटवडी परिसरामध्ये बिबट्यांचा वाढता वावर नागरिकांसाठी जीवघेणा। लहान मुले, महिला आणि नागरिकांनी खबरदारी घेण्याचे वन विभागाने केले आवाहन। श्री सिंगेश्वर डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य परिसरातील परसूल गावच्या हद्दीतील काकुबाई पावनखिंडीत रविवारी होणाऱ्या श्री काकुबाई माता महोत्सवाची जोरदार तयारी। श्री काकुबाई मंदिर यात्रा उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित महोत्सवात सकाळी नायफड येथील श्री मुक्ताबाई बाल भजन मंडळाचं भजन, अभिषेक, देवीस हारतुरे तसेच दिवसभर कीर्तन, महाप्रसाद आणि निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा। परसूल, घोटवडी, कुडे बुद्रुक आणि औंढे गावच्या हद्दीलगत काकुबाईची यात्रा खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील विशेष आकर्षण। उत्सवानिमित्त शिवचरित्रकार हबप गीतांजली झेंडे यांची कीर्तन सेवा तर 51 रुपयांपासून 1 लाखापर्यंतच्या बक्षिसाच्या कुस्त्या रंगणार। प्रमुख कुस्तीला चांदीची गदाही मिळणार।
चाकण येथील नेहरू चौकात जुगार खेळणाऱ्या 9 जणांवर पोलिसांचा कारवाईचा बडगा. चंद्रकांत शिवाजी जाधव वय वर्ष 26, सीताराम सखाराम हिवाळे वय वर्ष 65, राजेंद्र शंकरराव दरेकर वय वर्ष 53, प्रवीण शिवा कासदेकर वय वर्ष 33, बबन नथुराम गायकवाड वय वर्ष 51, नरेंद्र नामदेव घाडगे वय वर्ष 40, धीरज शंकरलाल सिंग वय वर्ष 25, प्रभू भाऊ पवळे वय वर्ष 75, मोहन मुरलीधर जगनाळे वय वर्ष 66 यांच्यावर कारवाई. व्ही.डी. पाटील याचा शोध जारी. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा मालमत्ता विरोधी पथकाचा छापा. पोलीस शिपाई अमोल सुभाष गोरे यांची फिर्याद. गुन्हे शाखा पथकाने मटका हा जुगार खेळणाऱ्यांकडून रोख रक्कम आणि जुगार साहित्य केले हस्तगत. वाळद इथे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या 5 वर्षांच्या गायीचा शनिवारी पहाटे उपचारादरम्यान झाला मृत्यू. ग्रामस्थ रामदास नामदेव पोखरकर यांच्या गोठ्यातील गायीवर 15 दिवसापूर्वी बिबट्याने केला होता हल्ला. वन परिमंडळ अधिकारी दत्तात्रय फापाळे यांच्या टीमकडून घटनास्थळाचा पंचनामा. शेतकऱ्याला नुकसान भरपाईसाठी प्रयत्न करणार